नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. नवीन जी आर या सेक्शनमध्ये आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा संदर्भातील आजचा जी.आर. महाराष्ट्र शासन बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क अधिनियम 2023 सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे मित्रांनो. आणि शासन निर्णय दिनांक आहे 7 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने हा जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. या जी.आर.ला जे संदर्भ आहेत ते या पद्धतीचे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व इतर शासन निर्णयचा संदर्भ या जी.आर.ला देण्यात आलेला आहे मित्रांनो. प्रस्तावना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दिनांक 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायद्यातील कलम 16 मध्ये कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केले आहे. संदर्भ क्रमांक 5 अन्वये केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 16 मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केलेली आहे. बघा त्या ठिकाणी वार्षिक परीक्षा यापुढे या वर्गांची होणार आहे. संदर्भ क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 मधील नियम 3 व नियम 10 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, बघा या ठिकाणी नापास शब्द पहिल्यांदाच आलेला आहे, तर त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा इयत्ता 8वीच्या वर्गात आहे तसेच ठेवले जाईल. बघा या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्याला पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय काय आहे बघा. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती सन 2023-24 पासून खालील प्रमाणे लागू करण्यात येत आहे. बघा आता प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. म्हणजे आता सध्या कोणत्या पद्धतीने मूल्यमापन होतं ते. संदर्भ क्रमांक 2 अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1ली ते 8वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार इयत्ता 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते. सदर कार्यपद्धतीमधील मुद्दा क्रमांक 2.10 नुसार ड व त्याखालील श्रेणी मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान श्रेणी क2 पर्यंत आणणे व शाळा व शिक्षकावर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही असे नमूद करण्यात आलेले आहे. सबब इयत्ता 8वी पर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही. 2. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता. प्रचलित मूल्यमापन पद्धतीच्या मर्यादा या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1. इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाहीत असा बऱ्याच पालकांचा समज आहे. पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अशी समाज भावना दिसून येते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने अपेक्षित अध्ययन संपादन श्रेणी क2 श्रेणी प्राप्त केलेली नसल्यासही बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते. त्यास पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते. इयत्ता 8वी मधील अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. 4. बालकास वयानुरूप प्रवेश घ्यावयाचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्तांची अध्ययन संपादनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते. त्यामुळे बालकाच्या पुढील अध्ययनात अडथळे प्राप्त होतात. बघा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे.
इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केलेले आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. 2. इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होईल. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक स्तरावर प्रवेश देता येईल. उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या आहेत याची सुनिश्चिती करता येईल. वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन ची सोय व पुनर्परीक्षेची संधी या विशेष प्रयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत असणारी भीती दूर होईल. 4. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षेचा उद्देश. वार्षिक परीक्षा का ठेवलेली आहे त्याचा उद्देश या ठिकाणी नमूद केलेला आहे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाले आहे किंवा नाही याची खात्री करणे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाखेर त्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यास संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन अध्ययन संपादनूक प्राप्त झाली आहे याची खात्री करणे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक मूल्यमापन व कार्यपद्धती. आता इथून पुढे मुलांचं कसं मूल्यमापन होणार आहे ते या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा. तर वार्षिक परीक्षा म्हणजे काय तर इयत्ता 5वी व 8वी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन 2 हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. मात्र संकलित मूल्यमापन 1 चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसारच होईल. बघा, वार्षिक परीक्षा प्रति विषयांचा गुणांचा भारांश पुढील प्रमाणे राहील. वार्षिक परीक्षा इयत्ता 5वी व 8वी तोंडी किंवा प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा आणि एकूण गुण. तर वार्षिक परीक्षेसाठी तोंडी परीक्षा इयत्ता 5वीला 10 गुणांची राहील आणि लेखी परीक्षा ही 40 गुणांची राहील, एकूण 50 गुण. नंतर 8वी साठी तोंडी परीक्षा 10 गुणांची, लेखी परीक्षा 50 गुणांची, एकूण 60 गुण. वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल. वार्षिक परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश असेल तर इयत्ता 5वीला प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा हिंदी, तृतीय भाषा गणित, परिसराभ्यास भाग 1 व 2 आणि इयत्ता 8वी साठी प्रथम भाषा, द्वितीय, तृतीय भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र. म्हणजे शिकणारे जवळपास सर्व विषय, कला विषय सोडून. बघा, कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे यासाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्रांचे अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर करण्यात यावे. सत्राखेरीस अन्य इयत्ता सोबतच इयत्ता 5वी व 8वी ची इयत्ताचाही निकाल जाहीर करण्यात यावा. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी वर्गोन्नतीसाठी निकष. बघा, इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी वार्षिक परीक्षा यांचे प्रतिविषय एकूण गुण यांचे आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात यावे. इयत्ता 5वी साठी प्रतिविषयी किमान 18 गुण म्हणजे 35% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील व इयत्ता 8वी साठी प्रतिविषयी किमान 21 गुण म्हणजे 35% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणपत्रकामध्ये आता श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील. बघा, यापूर्वी आपण श्रेणी द्यायचो अ, ब, क, ड, परंतु आता श्रेणी न देता गुण देण्यात येतील. वार्षिक परीक्षेमुळे विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेत गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. बघा, कुठल्या एका विषयात जरी विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल तर तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल. मात्र 2 महिन्यानंतर तो पुन्हा परीक्षा देऊ शकतो. बघा, इयत्ता 5वी व इयत्ता 8वी तील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
विषयांसाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात यावे. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती, शिक्षक उपस्थिती याबाबतच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात याव्यात. इयत्ता 5वी व 8वी साठी पुनर्परीक्षा. आता पुनर्परीक्षा केव्हा घ्यायची, तर ही पुनर्परीक्षा बघा, पुनर्परीक्षा केवळ इयत्ता 5वी व 8वी च्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. वार्षिक परीक्षेत ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे अशा विषयासाठी पुनर्परीक्षा घेणार आहे. म्हणजे फक्त ज्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला त्याच विषयाची पुनर्परीक्षा होईल, सर्व विषयाची होणार नाही. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही. पुनर्परीक्षेतील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्यास उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरवण्यात यावे. पुनर्परीक्षा प्रतिविषय भारांश पुढील प्रमाणे असेल. जसा सुरुवातीला होता त्याच पद्धतीने तोंडी 10 मार्क, लेखीसाठी 40, एकूण या ठिकाणी 50 मार्क, त्या ठिकाणी तोंडी 10 आणि लेखीसाठी 50, एकूण 60 मार्क. पुनर्परीक्षा ही पाठीमागील शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम अध्ययननिष्पत्तीवर आधारित असेल. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल या दृष्टीने नियोजन करून अंमलबजावणी शाळांनी करावी, जेणेकरून पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यावा. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल. वर्गोन्नती देण्यात जाणार नाही. म्हणजे त्याला पुन्हा 8वी असेल 8वीत बसेल, 5वी असेल तर 5वीतच तो विद्यार्थी बसेल. पुनर्परीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळा स्तरावर बंधनकारक राहील. पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्र प्रमुख व शाळा मुख्याध्यापक यांनी समन्वयाने केंद्र स्तरावर अथवा शाळा स्तरावर करावी. इयत्ता 5वी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या प्रत्येक विषयासाठी किमान 18 गुण 35% गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अनिवार्य आहे. इयत्ता 8वी पुनर्परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या प्रत्येक विषयासाठी किमान 21 म्हणजेच 35% गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे अनिवार्य आहे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीतील विद्यार्थी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. बघा या ठिकाणी काही बोनस गुण आपण ज्याला म्हणतो ते या पद्धतीने आहेत. वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षा तत्सम परीक्षेसाठी सवलतीचे गुण. वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरवणाऱ्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण ग्रेस मार्क देय राहतील. एका विद्यार्थ्यास सवलतीचे कमाल 10 गुण देता येतील, म्हणजे 10 ग्रेस गुण देता येतील. कमाल 3 विषयासाठी विभागून असे गुण देण्यात येतील. मात्र एका विषयासाठी कमाल 5 गुण देण्यात येतील. सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण देण्यात यावे. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश. बघा आता वयानुरूप प्रवेशासाठी या ठिकाणी दिलेला आहे. इयत्ता 5वी पर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात येईल. इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश द्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यास इयत्ता 5वीची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. म्हणजे 5वी पर्यंत जर प्रवेश द्यायचा तर कोणतीही परीक्षा नसेल आणि 6वी ते 8वीच्या दरम्यान जर त्या विद्यार्थ्याचं वय असेल तर त्याला आपल्याला अगोदर 5वीची परीक्षा द्यावी लागेल. विद्यार्थी इयत्ता 5वी इयत्तेची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे अशा शाळेने इयत्ता 5वी वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे ते विद्यार्थ्यांसाठी अशा तत्सम परीक्षेचे आयोजन करावे व सदर परीक्षेचा तात्काळ निकाल प्रसिद्ध करावा. अशा तत्सम परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यास वयानुरूप कक्षात वर्गात प्रवेश देण्यात यावा अथवा तो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यास इयत्ता 5वीच्याच वर्गात प्रवेश द्यावा. म्हणजे जास्तीत जास्त आपण 5वी पर्यंत विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रवेश देऊ शकतो. इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीची वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढण्यात यावी. यासाठी अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील असेल.
यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे च्या वेबसाईटवर प्रश्नपेढी व नमुना प्रश्नपत्रिका यांचा आधार घेता येईल. अशा विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात वार्षिक परीक्षा अथवा पुनर्परीक्षेप्रमाणे किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता असल्यास परीक्षा अथवा पुनर्परीक्षेप्रमाणे सवलतीचे गुण देय असतील. वयानुरूप प्रवेशित बालक द्वितीय सत्रात उशिराने दाखल झाल्यास त्यास वार्षिक परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात यावी. इयत्ता 5वी व 8वी परीक्षा पद्धती राज्यस्तर संनियंत्रण समिती इयत्ता 5वी व 8वीच्या परीक्षा किंवा पुनर्परीक्षा संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात यावी. बघा ही समिती आहे, या ठिकाणी पदनाम आणि समितीतील सदस्य त्यांचे पद या ठिकाणी एक समिती असेल राज्यस्तरावरती. आता समितीचे कार्य या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धतीच्या यशस्वीतेबाबत वेळोवेळी आढावा घेणे. इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये गरजेनुसार सुधारणा सुचवणे व इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धतीची प्रभावी व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे या समितीचे कार्य असेल. त्याच पद्धतीने 5वी व 8वी साठी जिल्हा स्तरावर सुद्धा संनियंत्रण समिती असेल. त्या समितीचे अध्यक्ष हे शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक प्राथमिक असतील व इतर सदस्यांची समिती असेल. यामध्ये समितीचे कार्य या ठिकाणी देण्यात आलेले आहे. समिती त्यानंतर इयत्ता 5वी व 8वी परीक्षा पद्धती तालुका स्तरावर सुद्धा या ठिकाणी संनियंत्रण समिती गट शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नमूद करण्यात आले. त्या समितीची कार्य सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वी व 8वी साठी केंद्र स्तर संनियंत्रण समिती केंद्र स्तरावरील संनियंत्रण समितीमध्ये केंद्र प्रमुख अध्यक्ष असतील, मुख्याध्यापक 1 सदस्य आणि 2 शिक्षक सदस्य असतील. केंद्र शाळा मुख्याध्यापक सदस्य सचिव म्हणून या समितीचे कार्य पाहतील. त्या समितीचे कार्य या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे. आणि काही सर्वसाधारण सूचना या ठिकाणी परीक्षेसाठी दिलेल्या आहेत. इयत्ता 5वी किंवा 8वी मध्ये अनुत्तीर्ण झाला म्हणून अथवा कोणत्याही कारणास्तव त्यास प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळेतून काढून टाकले जाणार नाही. म्हणजे विद्यार्थी नापास झाला तरी त्यास आपल्याला 8वी पास होईपर्यंत पूरक मार्गदर्शन करून त्याला शिक्षण पूर्ण करणे आहे. त्यानंतर इयत्ता 5वी व 8वी साठी शाळा स्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्याव्यात. तसेच उत्तरपत्रिका तपासणी करून विविध कालावधीसाठी निकाल प्रसिद्ध करावा. या शिक्षकांसाठी तसेच मुख्याध्यापकांसाठी सर्वसामान्य सूचना आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.